श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये मनापासून स्वागत. दिवाळीच्या सिरीज मधला सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे दिवाळीची सांगता ज्या दिवसांनी होते तो म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भाऊ यांच्या नात्याबद्दल बोलले जाणारा हा दिवस. बहीण भावांमधलं नातं असंच दृढ व्हावं, भावानं आपल्या बहिणीचं संरक्षण हे कायम करावं आणि आपल्या बहिणीला साथ द्यावी. मग आपली बहीण जर सासरी गेलेली असेल तरी देखील शेवटपर्यंत भावाचं आणि बहिणीचं हे नातं असंच कायम टिकावं यासाठीची सांगणारा हा दिवस. मैत्रिणींनो, वर्षभरामध्ये 2 दिवस आपण म्हणजेच 2 वेळा आपण भाऊ आणि बहीण यांच्या नात्यांबद्दल बोलत असतो. त्यामध्ये एक येते ती म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा दिवस येतो तो म्हणजे दिवाळीच्या हे भाऊबीजेचा दिवस. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की भाऊबीज का साजरी केली जाते, पौराणिक कथा काय असणार आहे, यंदाच्या भाऊबीजेचा मुहूर्त काय असणार आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हे एक हाईपचं फीचर आलेलं आहे, ते करून तुम्ही मला सपोर्ट देखील देऊ शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या की भाऊबीज ही का साजरी केली जाते, याचा पौराणिक कथा काय असणार आहे किंवा भाऊबीज कधीपासून साजरी केली जाते यासाठी काय कथा सांगितली जाते, आपण त्याने आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर असं सांगितलं जातं की यमराजाची जी बहीण होती तिचं नाव होतं यमुना. आता यमराज म्हणजे साक्षात मृत्यूची देवता, मग त्याला कोण नाही घाबरणार. मग यमराजांची जी बहीण होती यमुना ती देखील यमराजांना खूप घाबरायची. मात्र कारण की यमराज आपल्याकडे तेव्हाच येतात जेव्हा आपला मृत्यू जवळ आलेला असतो. त्यामुळं बऱ्याच वेळा यमुनेने आपल्या भावाला घरी जेवण्यासाठी किंवा पाहुणचारासाठी बोलवलेलं असताना देखील यमराज तिच्याकडे जात नसायचे. मात्र एक दिवस बहिणीच्या आग्रहास्तव ते त्यांच्या बहिणीकडे जेवण्यासाठी गेले. बहिणीनं केलेलं आदरातिथ्य पाहून यमराजांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला मला एक वचन माग असं सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या बहिणीने यमराजांकडे मागितलं की प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षामधील दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्याकडे जेवायला यायचं. म्हणजे ज्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे जेवायला गेले होते तो दिवस कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षातील दुसरा दिवस होता. म्हणजे याच वर्षी तुम्ही प्रत्येक वर्षी माझ्याकडे जेवायला याल असं त्यांनी वचन मागितलं. यावेळी मी तुम्हाला घाबरणार नाही असं देखील यमराजाच्या बहिणींनी यमराजाला सांगितलं. आणि आपल्या बहिणीने मागितलेलं हे वचन यमराजांनी मी पूर्ण करीन असं देखील वचन दिलं. आणि तेव्हापासूनच भाऊबीज साजरी केली जाते. तर ही झाली भाऊबीजेची पौराणिक कथा. आता आणखीन यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊबीज साजरी करत असताना आपल्याला एक गोष्ट करायची असते की जेव्हा आपला भाऊ आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण त्याच्या आदरातिथ्य तर करणारच आहोत, पण यासोबतच तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची असते, ते म्हणजे भावाच्या कपाळावरती तुम्हाला चंद्रकोरीचा एक तिलक लावायचा असतो. सायंकाळच्या वेळी तुम्हाला चंद्राची कोर आकाशामध्ये पाहिल्यानंतर आपण चंद्राला ओवाळतो आणि त्यानंतर आपण आपल्या भावाचं औक्षण करत असतो. यासोबतच तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळाला देखील चंद्राची कोर काढून तिलक लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला भावाची ओवाळणी करायची आहे. यानंतर भाऊ आपल्याला भेटवस्तू देखील देत असतो. मग आपल्या क्षमतेनुसार प्रत्येक जण आपल्या बहिणीला ओवाळणी देऊ शकतो. यासोबतच आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे यमुनेने यमराजांना दिली होती ती वस्तू म्हणजे नारळ. त्यामुळं या दिवशी भाऊबीजेच्या या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला आठवण म्हणून एक नारळ भेटवस्तू देत असते. तर तुम्ही देखील भाऊबीज साजरी करत असताना ही नारळाची भेटवस्तू आपल्या भावाला नक्की द्या. आता ह्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण ही भाऊबीज साजरी करणार आहोत त्यावेळेस तुमच्या भावाला तुम्ही ओवाळत असताना दिशा योग्य असणं देखील तितकंच गरजेचं आहे. मग जर तुम्ही औक्षण करत असाल तर तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून असावं किंवा तुमचा भाऊ जर पाटावरती बसलेला आहे तर तो कोणत्या दिशेला तोंड करून असावा याची माहिती आपण आता पुढे घेऊया. तर लक्षात घ्या की जेव्हा आपला भाऊ बसणार आहे पाटावरती त्यावेळेस आपल्या भावाचं तोंड हे उत्तरेकडे असावं किंवा वायव्येकडे असावं. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे. त्यामुळं धन आणि समृद्धी यांची भरभराट आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल
तर आपला भाऊ जेव्हा आपण औक्षणासाठी बसवाल त्यावेळेस तो पाटावरती उत्तरेकडे त्याचं तोंड होईल किंवा वायव्येकडे होईल अशा हिशोबाने बसवायचा आहे. जेव्हा बहीण आपल्या भावाला औक्षण करणार आहे त्यावेळेस बहिणीचं तोंड हे ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे असायला हवं. तर अशा पद्धतीनं ही बैठक व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ईशान्य दिशा ही कुबेरांची, उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे आणि वायव्य दिशा ही वायूची दिशा आहे. त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि स्थिरता प्राप्त होत असते आणि आपल्या भावाच्या आयुष्यामधली आनंद आणि सुखाची भरभराट अशीच कायम राहत असते. आता ह्या सर्व गोष्टी भाऊबीजेच्या करत असताना तुम्हाला काही नियम देखील पाळणं गरजेचं आहे. जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला दिशा सांगितली, त्यासोबतच बहीण जेव्हा आपल्या भावाचं औक्षण करत असेल त्यावेळेस तिने ओढणी किंवा स्कार्फने आपल्या डोक्यावरती, आपण जसं स्त्रिया पदर घेतात त्या पद्धतीनं जर तुम्ही ड्रेस घातला असेल तर तुमची जी दुपट्टा किंवा ओढणी असते त्यांनी आपलं डोकं झाकायचं आहे आणि आपल्या भावाच्या डोक्यावरती गांधी टोपी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती ठेवू शकता अथवा रुमाल ठेवायचा आहे. त्यानंतर आपण भावाचं औक्षण करायचं आहे, चंद्राचा तिलक लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर चंद्र तिलक नसेल जमत तर तुम्ही नाम देखील आपण जो ओढतो तसा ओढू शकता. अक्षता टाकायच्या आहेत, सुपारीनी आणि अंगठीनी म्हणजे सोन्याची आपण एखादी वस्तू डोक्याला लावतो तशी लावून औक्षण करायचं आहे आणि भावाला भेटवस्तू म्हणून नारळ आणि मिठाई द्यायची आहे. ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की भेटवस्तू म्हणून आपण नारळ मात्र अवश्य द्या. बाकी काहीही गोष्टी आपल्याला जमल्या नाही तरी आपण एक नारळ नक्कीच देऊ शकतो. आणि यासोबतच नंतर आपण आपल्या भावाचा चरणस्पर्श म्हणजेच आशीर्वाद देखील घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण भाऊबीज साजरी करायची आहे. आता एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊबीजेचा मुहूर्त हा 22 तारखेपासूनच सुरू होत आहे. मग 22 तारखेपासून भाऊबीज सुरू झाल्यानंतर मग ती 22 तारखेला करायची की 23 तारखेला, हा देखील प्रश्न अनेक महिलांमध्ये आता पडलेला आहे. तर लक्षात घ्या की उदय तिथीनुसार आपल्याला ही भाऊबीज ही 23 तारखेला साजरी करायची आहे. मग ही भाऊबीज साजरी करत असताना आपल्याला कोणता मुहूर्त असणार आहे ते आपण आता पाहूया. मैत्रिणींनो, हिंदू कॅलेंडरनुसार द्वितीया तिथी ही 22 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. रात्री 8:16 22 ऑक्टोबरला ही द्वितीया तिथी सुरू झाल्यानंतर 23 ऑक्टोबरला रात्री 10:46 ती संपणार आहे. त्यामुळं कॅलेंडरनुसार आपल्याला ही भाऊबीज 23 ऑक्टोबरला साजरी करायची आहे. तुम्ही भावाचं जेव्हा औक्षण करणार आहात त्यावेळेस टिळक लावण्यासाठी देखील शुभ वेळ असणार आहे. दुपारी 1:13 पासून ते 3:28 तुम्हाला हा तिलक लावायचा आहे. आपण भाऊबीज याच काळामध्ये साजरी करायची असणार आहे. आपण आता जाणून घेतलेली आहे भाऊबीजेबद्दलची संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती. भाऊबीजेची ही माहिती तुम्हाला या अगोदर माहित होती का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाऊबीजेबद्दलच्या या दिवसाबद्दलची तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील तर ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका. येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.